गुड मॉर्निंग. तर उठलो आत्ता वाजले जवळपास 6 वाजता उठलो. पाणी भरायचं होतं त्यामुळं उठलो, पाणी चालू केले. वातावरण बघा, सूर्य उगायला लागला आता. तर मम्मी मॅडम झाडून घेत आहेत. इथं झोपलो होतो. मस्त थंड वातावरण सुटले, गार लागतंय मस्त. चला आज निघायचंय, तू फ्रेश वगैरे हो. तर या ठिकाणी माझ्या आधी जेवायला बसलेले तुम्ही बघू शकता. सकाळ सकाळ भूक लागलेली मला पण कळतंय, पण मला बोलवायचं तरी जेवायला कधी. हा एकदा सुद्धा म्हणलेलं नाही. परस्पर जाऊन लगेच जेवायला बसलं. भेंडी ते मग तू प्रसाद आलता हे बघा, लगेच सोडला की लगेच टपक्यात घेऊन लगेच मस्त बसली खायला. नको मला, नाही नाही नको मला. जाऊ जाऊ खाल्लं आता. पाणी पण घ्या, 2 घास कमी होते पाणी सांगितलं म्हणून. पाणी आण थंड फ्रीज म्हणून. काय करताय हो? जायचंय, निघायचंय. हा, निघायच्या आधी पाहत आहे थंड करून थम्सअप हे करतायत. थम्सअप नाही, काय बनवताय तो? लिंबू सरबत बनवतायत. आमची पाणी प्यायला आलेले आमचा काळू त्याचा गारव्याला झोपलाय. ये सासरे. आणि आपलं न्यायची मालमत्ता लिंब. शहराकडे हे लिंब 150 रुपये पावशेर आहेत नुसतं. इथं फुकट चालवले तर तोडून रानातले. आणि हा पाय कैरी कशी दिसते. ती घेऊन चाललोय आम्ही. आवरतंय, सगळ्यांना जायचंय, आम्हाला पण जायचंय. निघूया मग आता 5-10 मिनिटांनी. कैरे बिऱ्या सगळं काय राहिलंय नाही राहिलंय ते सगळं घेऊन. अहो जाऊया आता नगरला. खरं तर आता लय ऊन झालेलं आहे. थांबत थांबत जाऊ. आणखीन एक जोडपा आहे, म्हणजे त्यांचे म्हटले बाबा आहे सोबत. आता आम्ही सगळे सोबतच चाललोय. नंतर आता पहा, आम्हाला जायच्या आधीच काहीतरी थंडगार प्यावं असं वाटलं म्हणून आम्ही ना इथं ऊसाचा रस पिण्यासाठी थांबलोय. हे मोठं जोडपं हे आमच्या हो का. आता घेऊया रस वगैरे. लय मोठा रस्ता आहे, लय ऊन पडलंय. एक बाहेर यासाठी फिरायला जातो की जेणेकरून खायला चांगलं चांगलं भेटेल बरं का. खरं तर असं थांबत 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 जायचं ते रस. हा, माझ्या नावाखाली तर 100-1200 तरीच पिला असेल. तर अजून काय आम्ही नगरला पोहोचलो नाही, पण तिथून घरून निघल्यापासून हा दुसरा स्पॉट आहे, पॉइंट थांबलेलं. आता पण काहीतरी नको माझं प्यायचं काही ना काही. नको मिरिंडा म्हणती. आणि मला छोटी ती अशी नाही का, ती बॉक्स मध्ये राहती फ्रूट. नाही नको मग मला ती पापडीच एकदा नको मला. तर आता छोटासा ब्रेक म्हणून काहीतरी खातो, पोटा पाण्यात टाकतो आणि जातो. तसं हे तर म्हणजे छोटस असं ज्यूसचं वगैरे पॉइंट आहे. आणलंय असं लागते प्यायला. हा ते नाही पापडीचं, हा तेच तेच. हो ना, पापडी घ्यायला लावते मस्त पैकी. आता पितो आणि जातो. तुम्ही काय आणलं? स्लाइस आणलेलं आहे. चला जाऊया मग. तर आता भरपूर प्रवासानंतर आम्ही फायनली नगरमध्ये पोहोचलेलो आहोत. अजून काय घरी गेलो नाही, पण माहीवाड्याला आत्ता आलेलो होतं. आम्ही चाललोय घरी. जाता बिदा आता काही आहे का, एखादा ब्रेक वगैरे घ्यायचा आहे का? नाही तर नाही म्हणतात ना हो. तर आता जाऊया, बघूया. तिथूनही पुढं जायची प्लॅनिंग आहे आमची. बघू आता घरी तर जाऊ. घरी गेल्याशिवाय आधी पर्याय नाही, विसावा घेऊ आणि मग सांगतेच मी. बाकी तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत. हा चला.
तर आता घरी पोहोचलो, चेंज वगैरे केलं, फ्रेश वगैरे झालोत. आता डायरेक्ट जायचं आहे तेलंगणा साईडला नांदेड पास करून. कोणतं गाव आहे ते? धर्माबादला जायचं आहे. तर चला निघालो ते इथून ट्रेन इथून केळगावला, आणि केळगाववरून डायरेक्ट ट्रेनने धर्माबाद. तर चला जाऊया.